नमो नमः. नमो नमः. आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपला विषय गीतेतील मंत्रांचा ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टिकोनातून विचार हा विषय माहिती आहे आपल्याला. हा निवडण्याचं कारणही मी अनेक वेळा सांगितलं असेल की आपलं एक सूत्र मी ठेवलेलं आहे. गीतेतलंच 3ऱ्या अध्यायातला 21वा मंत्र आहे. यद्यत माहिती आहे आपण सर्वांना. यद्यत आचरति श्रेष्ठस तत्तदेवेतरो जनः सयत प्रमाणं कुरुते लोकस तदनुवर्तते. म्हणजे ज्येष्ठ लोक, श्रेष्ठ लोक ज्या ज्या गोष्टीचं आचरण करतात, ज्या ज्या गोष्टी प्रमाण मानतात, त्याच गोष्टी इतर लोक त्याचं अनुकरण करत असतात. हा मंत्र जपण्याचं कारण म्हणजे आणि या मंत्रानुसार विचार व्यक्त करण्याचं कारण म्हणजे आपल्या ज्येष्ठ व्यक्तींनी, म्हणजे आपण सर्वांनीच, मी पण त्याच्यात आले की सर्वांनीच गीतेतील विचारांचं चिंतन करावं, हा त्यामागे उद्देश आहे. आणि श्रेष्ठ व्यक्तींचं अनुकरण इतर लोक करत असतात म्हणून हा विषय घेण्याचं कारणही मनापासून तेच आहे. आता प्रत्येक व्यक्तीमध्ये आवाज सगळ्यांना येतो आहे ना? हां, कारण मला काही असं वाटतं आहे की आवाज जरा फाटतो आहे का काय? हां, तेच येतो आहे थोडा. हां, तेच काहीतरी प्रॉब्लेम म्हणजे या गर्दीमुळे सुद्धा असेल किंवा ठीक आहे. पण खुर्ची पुढे घेऊ. बरं, असं पहा, प्रत्येक व्यक्तीमध्ये ज्ञान हे अंतर्निहितच असते. गुरु त्या ज्ञानाची कवाडं उघडी करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक व्यक्तीत ज्ञान हे असतंच. मला या संदर्भात एक तैत्तिरीय उपनिषदातला गुरुशिष्य संवाद आठवतो. तैत्तिरीय उपनिषदातल्या शिक्षावल्लीमध्ये ज्या वेळेला गुरुगृहातून शिष्य परतत असे, म्हणजे त्यावेळेला गुरु त्याला शिष्याला उपदेश करत असे. काय उपदेश? तर सत्यम वद, धर्मोच्चर, तीच अस्वस्थता मला मगाशी जाणवत होती बाहेरची. हॉलमध्ये थोडी कमी येते नाही का? ठीक आहे. तर सत्यम वद, धर्मं चर, स्वाध्याय मा प्रमदः, स्वाध्याय प्रवचनाभ्याम मा प्रमदः, म्हणजे स्वाध्यायापासून प्रवचनापासून विचलित होऊ नकोस. आचार्य देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि अतिथी देवो भव, असा उपदेश. याचा अर्थ आपल्याला कळतायत, सोपे आहेत, वारंवार ऐकलेही असते. तर असा उपदेश गुरु शिष्याला करत असे जेव्हा तो गुरुगृहातून घरी परतत असे तेव्हा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट गुरु शिष्याला सांगत असे की बघा, यानी यानी अस्माकं सुचरितानि, यानी यानी अस्माकं सुचरितानि, यानी यानी अस्माकं अनवद्यानि कर्माणि, म्हणजे जी आमची चांगली चरित्र आहेत, जी आमची चांगली कामं आहेत, ती तू त्याची उपासना तू कर. तानी तानी उपासितव्यम नो इतराणी, जी आमची चांगली कर्म आहेत त्याचीच ती इतर ठिकाणी तू उदाहरण म्हणून दे. उदाहर्तव्यानी उपासितानी, त्याचाच तू अभ्यास कर आणि तीच इतर ठिकाणी उदाहरणं म्हणून दे, इतर कर्म नाही. म्हणजे गुरु शिष्याला बघा स्वतःची चांगली कर्म, कारण प्रत्येकामध्ये दोष हा आहेच. चुका करणं हा माणसाची ही काय म्हणायचं की चुका करणं ही प्रवृत्ती आहे. चुका मान्य करणं ही संस्कृती आहे आणि चुका सुधारणं ही प्रगती आहे. गुरु शिष्याला असा उपदेश करत असे आणि म्हणूनच हा विषय निवडण्याचं कारण आपल्यातील सुद्धा चांगल्या कर्मांचं, चांगल्या विचारांचं, चांगल्या आचारांचं पुढच्या पिढीनं आचरण करावं आणि त्यासाठी
वेगवेगळ्या चांगल्या ग्रंथांचं आपण वाचन मनन चिंतन करावं आणि त्यापैकीच भगवद्गीता हा एक ग्रंथ आणि म्हणून तो विषय आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आता गेल्या वेळेला आपण बघितलं की आपण साधारण आपली 11 व्याख्यानं झाली. त्या 11 व्याख्यानातून आपण 14व्या अध्यायातल्या सत्व रज तम या गुणांचा विचार आपण अतिशय सविस्तरपणे केला. म्हणजे या जगात ज्या ज्या वैविध्यपूर्ण गोष्टी दिसतात त्या त्या सगळ्या सत्व रज तम या गुणांनी युक्त आहे. कोणताही प्राणी या त्रिगुणांशिवाय नाही. आणि म्हणून आपण सत्व हा गुण माणसाला कशा प्रकारे बांधून ठेवतो तर सुखसंगेन ज्ञानसंगेन ज्ञानाच्या आसक्तीनं सुखानं बांधून ठेवतो. रजोगुण हा माणसाला कर्मप्रवृत्तीनं कर्माच्या संगानं कर्माच्या आसक्तीनं बांधून ठेवतो. आणि तमोगुण हा निद्रा प्रमाद आणि आळस यांनी बांधून ठेवतो. या तिन्ही गुणांची वेगवेगळी कार्य त्या गुणांमुळे होणारे लाभ आपण बघितले. आणि त्या गुणात त्याच्यात सत्व प्रवृत्तीची जी माणसं आहेत त्यांना कुठली गती मिळते याचा पण आपण विचार केला की ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुणवृत्तिष्ठा अधो गच्छन्ति तामसाः. म्हणजे सत्वगुणात स्थित असणारे पुरुष ऊर्ध्वं गच्छन्ति म्हणजे स्वर्ग इत्यादी उत्तम विचार करणाऱ्या लोकांच्या याच्यात ते जातात. आणि राजसाह मध्ये कर्मप्रवृत्ती असलेल्या मनुष्य लोकात म्हणजे आपण सगळी लोक रजोगुणाने युक्त आहोत. आपण गेल्या वेळेला हे पण बघितलं की रजोगुण हा सुद्धा जीवनात आवश्यक आहे. त्यामुळेच हे जग चाललेलं आहे. फक्त त्याचा अतिप्रमाणात वापर नसावा. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असावी. आणि जघन्य गुणवृत्तिष्ठा अधो गच्छन्ति तामसाः. आणि तामस वृत्तीचे जे लोक आहेत ते प्रमाद आळस्य प्रमाद म्हणजे काय आपण बघितलं गेल्या वेळेला की अर्थशून्य क्रिया करणं आणि आळस आणि निद्रा यांनी युक्त असलेल्या म्हणजे साधारण नीच योनीत जन्माला येतात असं आपण बघितलं. साधारण या तिन्ही गुणांचं एकत्रित वर्णन मला असा एक श्लोक आठवला त्याबद्दल की तो श्लोक असा आहे की संस्कृतमधला फार चांगला आणि वेगळ्या पद्धतीने बरोबर या माणसांचं वर्णन करणारा हा आहे की प्रारभ्यते खलु विघ्न भयेन नीचैः. नीट आधी श्लोक सांगते आणि मग त्याचा अर्थ सांगते, आपल्यालाही पटेल की या तिन्ही वृत्ती कशा या श्लोकामध्ये आहेत. सत्व रजतम गुणांनी युक्त असणारे लोक. तर प्रारभ्यते खलु विघ्न भयेन नीचैः. नंतर प्रारभ्य विघ्न विहताः विरमन्ति मध्याः विघ्नैः अपि पुनः पुनः प्रतिहन्यमानाः प्रारब्धम उत्तमजनाः न त्यजन्ति. 3 प्रकारचे लोक याच्यामध्ये सांगितलेले आहेत. एक नीच प्रवृत्तीचे, एक मध्यम लोक आणि एक उत्तम लोक. आता प्रारब्धते न खलु विघ्न भयेन नीचैः म्हणजे कामच सुरू करत नाही. प्रारब्धते न म्हणजे सुरुवातच करत नाहीत कामाला, कुठल्याही कामाला. कोण तर विघ्न भयेन का तर विघ्न येईल, काम करण्यामध्ये अडथळे येतील. यामुळे नीच लोक हे जगदी खालच्या प्रतीचे लोक कामाला आरंभच करत नाहीत. तर हे जे लोक आहेत ते मला तमप्रवृत्तीचे वाटतात. आपणही विचार करा, तमप्रवृत्तीचे हे लोक आहेत. कारण तामसी माणसाला काहीच नको असतं, त्याला सगळं दुसऱ्याचं लुबाडून घेण्याची त्याची इच्छा असते. आपण हे गेल्या वेळेला बघितलं. आणि प्रारब्ध विघ्न विहताः आणि सुरू केलेलं काम विघ्न विहताः विघ्न आल्यावर अडथळे आल्यावर विरमन्ति मध्याः मध्यम प्रतीचे लोक म्हणजे रजोगुण प्रवृत्तीचे लोक ते काम अर्धवट सोडतात. विघ्न विहताः विघ्न आलं, अडचणी आल्या कामामध्ये, काम होईल असं वाटतं की सोडून मध्येच अर्धवट सोडतात. पण
उत्तम प्रतीचे लोक म्हणजे सत्वगुण प्रवृत्तीचे लोक कसे असतात तर हे विघ्नही पुनः पुन्हा प्रतिहन्यमाना, सारखी विघ्न येत गेली, सगळे अडथळे येत गेले कुठलेही काम सुरू केल्यावर, तरी सुद्धा प्रारब्धम सुरू केलेलं काम उत्तमजन पूर्णत्वासच नेतात. आणि सत्वगुण प्रवृत्तीचे लोक आहे कारण त्यांचं मन हे नेहमी शुद्ध निर्मळ असतं, परमेश्वराचा चिंतन ते सतत करत असतात आणि त्यामुळे अशा लोकांच्याकडनं कामं पूर्ण होतात. एक गोष्ट आपल्या लक्षात येईल, SP कॉलेज सर्वांना माहिती आहे, तिथं गेल्यावर एक असं वाक्य लिहिलेलं आहे, निर्वाह प्रतिपन्न वस्तुषु. काही लोकांना म्हणजे ज्यांचा संस्कृत असेल त्यांना अर्थ कळत असेल किंवा काहींना अर्थ कळत नसेल, पण ते वारंवार वाचलं जातं, निर्वाह प्रतिपन्न वस्तुषु. म्हणजे नुमवीचं जे ध्येय वाक्य आहे, नुमवी मुलांच्या शाळेचं, हाती घ्याल ते तडीस न्या, तोच त्याचा अर्थ आहे निर्वाह प्रतिपन्न वस्तुषु. त्याचा निर्वाह लावणं, जे काम तुम्ही हातात घेतलं आहे त्याचा निर्वाह लावणं म्हणजे हाती घेतलेलं काम पूर्णत्वात नेणं. आणि असे हे सत्वगुण प्रवृत्तीचे लोक असतात. म्हणून हा मुद्दामून श्लोक सांगितला ओघात आला म्हणून, आणि बरोबर या 3 प्रवृत्तीच्या लोकांचं वर्णन करणारा हा श्लोक आहे. आणि मग पुढे या गुणांच्या पलीकडे जाणं, गुणातीत. आता इथपर्यंत या सगळ्या गुणांचं वर्णन आपण केलं, सत्व रज तम गुण. या माणसाची पाठे सोडत नाहीत कारण यांनीच आपलं सगळं आयुष्य वेढलेलं आहे, यांनीच माणसाचा स्वभाव, त्यांच्या विचारांची जडणघडण या 3 गुणांनीच झालेली आहे. अशी एकही व्यक्ती नाही की ती या 3 गुणांनी युक्त नाही. कमी अधिक प्रमाणात सर्व गुणांनी या 3 गुणांनी व्यक्त असते ती व्यक्ती. मग केव्हा ही व्यक्तीला ही व्यक्ती केव्हा ब्रह्मभावाला जाऊन पोचेल तर या 3 गुणांच्या पलीकडे गेल्यानं. आणि या 3 गुणांच्या पलीकडे जाणं म्हणजे जन्म मृत्यू दुःख आणि जरा म्हणजे म्हातारपण याच्यातून मुक्त होऊन अमृताचा लाभ होणं म्हणजे या 3 गुणांच्या पलीकडे जाणं, असं भगवंत सांगतात. मग अर्जुनाचा प्रश्न या ठिकाणी लगेचच, कैर्लिंगै 3 गुणान एतान अतीतो भवति प्रभो किमाचार कथंचैतांस 3 गुणान अतिवर्तते. ज्या लक्षणांनी युक्त असलेली व्यक्ती कशी असते, या 3 गुणांच्या पलीकडे गेलेली व्यक्ती, तिची लक्षणं काय असतात, ती कसा आचार करते आणि ती कशा प्रकारे ती या 3 गुणांच्या पलीकडे जाते. भगवंत उत्तर देतात, प्रकाशेच प्रवृत्तेंच मोहमेव च पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षती. म्हणजे सत्वगुणाचं कार्यरूप असलेला प्रकाश, म्हणजे ज्या ठिकाणी प्रकाश म्हणजे काय तर आळस आणि निद्रा नाहीसं होणं आणि अंगामध्ये एक प्रकारे चैतन्यशक्ती संचारणं म्हणजे प्रकाश. आणि हा प्रकाश हा गुण सत्वगुणाचं कार्यरूप असा गुण आहे. आणि प्रवृत्ती कशाचं आहे तर रजगुणाचं कार्यरूप आहे. प्रवृत्ती सारखं काहीतरी काम करावं, वेगवेगळ्या कामात हे करावं, प्रसिद्धी मिळवावी, मान मिळवावा असं या व्यक्तीला वाटत असतं. आणि तमोगुणाचं कार्यरूप असा मोह हे सर्व उत्पन्न झालं असताना तो त्याचा द्वेष पण करत नाही. न द्वेष्टी संप्रवृत्तानी, हे सगळं आलं असताना द्वेषही करत नाही. आणि मिळालं नाही म्हणून त्याचा तो म्हणजे ती नाही जरी प्राप्त झाली तरी त्याचा द्वेष पण करत नाही आणि त्याची इच्छा पण करत नाही. मुख्य न कांक्षती म्हणजे ते परत आपल्याला मिळावं अशी इच्छा पण तो करत नाही. आणि तो साक्षीप्रमाणे असतो, म्हणजे अलिप्त राहतो, तो उदासीनवत आसीना असलेला तो गुणांमुळे, या 3 गुणांमुळे तो त्याचं चित्त विचलित होत नाही. गुणातीत पुरुषाची लक्षणं या ठिकाणी भगवंत सांगतात की जो विचलित होत नाही आणि गुणच गुणात वावरत आहेत. म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की 5 जी ज्ञानेंद्रिय आहे
म्हणजे कान, नाक, डोळा, त्वचा, रसना आणि त्यांचे विषय शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे त्या त्या विषयात कार्य करतात. म्हणजे डोळ्यांनी पाहणं, कानांनी चांगलं ऐकणं वगैरे, जिभेनं चांगल्या रसनेनं आस्वाद घेणं वगैरे, नाकानं वास घेणं, होणं, या सर्व गोष्टी ती इंद्रिये आपापलं कार्य करता आहेत असं समजून त्या गुणांनी तो विचलित होत नाही. आणि हा कसा असतो तर आपण जी लक्षणं स्थितप्रज्ञाची बघितली, ज्ञानोत्तमाची बघितली, योगी पुरुषाची बघितली, त्यासारखीच लक्षणं ही किंवा थोडासा बदल करून केलेली भक्ताची लक्षणं जी आपण बघितली त्या लक्षणांसारखीच ही लक्षणं आहेत. थोडाफार त्याच्यात फरक असेल. तर आता काय सांगतात भगवंत, तर समसुख सम दुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचना तुल्य प्रिया प्रियो धीरस तुल्य निंदा संस्कृती. हा कसा असतो गुणाती, सुख दुःख समान मानणारा, म्हणजे सुखानं हुरळून न जाणारा, दुःखानं खचून न जाणारा, न प्रवृष्येत आणि न प्रवृष्येत प्रियम प्राप्य, प्रिय गोष्ट प्राप्त झाली तरी तो हुरळून जात नाही, अप्रिय मिळालं म्हणून दुःखी होत नाही. समदुःख सुखस. वास्तविक त्याच्यावर अनेक संकट सतत कोसळत असतात. किंवा आपण बघतो, व्यवहारात बघतो की एकच आपल्यावर सुद्धा एक काही वेळेला असा प्रसंग येतो, कारण सुखदुःखावर आपण खूप चर्चा केलेली आहे, पण काही गोष्टी सांगायच्या राहिल्या असतील तर एकस्य दुःखस्य न यावदंतं तावद्वितीयं समुपस्थितम्. आपल्या जीवनात हे रोज घडतं. एका दुःखातून आपण बाहेर पडत नाही तर आपलं दुसरं दुःख आपल्यापुढे येऊन काही वेळेला उभं राहतं. नेहमीच दुःख येतं असं नाही, तर हा पार्श्वभूमीचा खेळ सुखदुःखाचा जीवनात चाललेला असतो. पण या दोन्हीकडे आणि मग छिद्रेषु अनर्था बहुली भवन्ति. म्हणजे काय तर एक संकट आलं की त्याच्या मागोमाग आपल्यात काही कमीपणा असेल, छिद्रेषु अनर्था बहुली भवन्ति, तर अनेक एका मागोमाग एक अनेक संकट येतात. आपल्यात काही कमीपणा असेल तर आणखीन त्याच्यात भर घालणाऱ्या गोष्टी निर्माण होतात. म्हणून छिद्रेषु अनर्था बहुली भवन्ति असा एक सिद्धांत मांडलेला आहे. तर असं हे चाललेलं असतं. पण या सर्व गोष्टींच्याकडे हा कसा बघतो तर समभावाने बघणारा असतो. समलोष्टाश्म कांचना, म्हणजे त्याला माती सम असते. माती सोनं किंवा अश्म दगड हे सगळं मातीचं एखादं ढेकूळ असेल, सोनं असेल किंवा तो या सगळ्यांच्याकडे त्याला याच्यात काही फरक पडत नाही. त्याला तो सगळीकडे समदृष्टीने पाहतो. समशत्रौच मित्रेच, आणि शत्रू आणि मित्र यांच्याकडेही तो समान भावनेने पाहतो. स्वतःची तुल्य निंदा, आत्मसंस्तुती, स्वतःची स्तुती निंदा हे सुद्धा त्याला म्हणजे कसं वाटतं तर त्याला हे समज वाटतं. समान दृष्टीने त्याच्याकडे पाहतो. सिद्धी प्राप्त हो किंवा असिद्धी मिळो सगळीकडे तो समान भावाने पाहतो. जय पराजय लाभ हानी सर्व गोष्टी, म्हणजे जी बाकीची आपण लक्षणं बघितली तशीच ही लक्षणं आहेत. आणि वास्तविक कोणी कोणाचा शत्रू नाही आहे जगामध्ये. न कश्चित कस्यचित मित्र, कोणीही कोणाचा मित्र नाही, कोणीही कोणाचा शत्रू पण नाही. न कश्चित कस्यचित शत्रू न कश्चित कस्यचित मित्र, कारणेनैव जायन्ते मित्राणि रिपवाच. काही कारणानेच शत्रू आणि मित्र हे निर्माण होत असतात. म्हणून या दोन्हीकडे जो समभावानं पाहतो असा हा ज्ञानी आहे. आणि मान अपमान ह्याच्याविषयी आपण खूप बोललेलो, त्याच्यामुळे मान अपमान ही तर नेहमीची नित्याचीच गोष्ट आहे. पदोपदी काही वेळेला एखादा माणूस आपल्या कार्यात कुशल असूनही त्याचा पदोपदी अपमान होत असतो, मान मिळत नाही त्याला, हे कोणाच्या लक्षात पण येत नाही. पण या सर्व गोष्टीकडे हा कसा पाहतो तर समान भावानं पाहतो. आणि मुख्य म्हणजे याला कर्तृत्वाचा अभिमान नसतो, कर्तृत्वाचा अहंकार नसतो. सर्वारंभ परित्यागी. आपण भक्ताच्या लक्षणामध्ये सर्वारंभ परित्यागी याचं विश्लेषण चांगल्या तऱ्हेनं आपण केलेलं आहे की कर्तेपणाचा अभिमान याला अजिबात नाही. मी हे केलं,
आपल्याला पण नेहमी असं वाटत असतं. तर हे आपण सुद्धा टाकलं पाहिजे, कारण हे माझ्यामुळे झालं आहे, घरातल्या प्रत्येक गोष्टी माझ्यामुळे होतात. पण तसं काही नाही आहे खरं म्हणजे, की आपण नसलं तरी घर सुरळीत चालू असतं. हां, म्हणजे हे आपल्या प्रत्येकालाच प्रत्ययाला येतं. त्यामुळे कर्तेपणाचा अभिमान सोडणारा जो असतो असा तो गुणातीत, गुणांच्या पलीकडे गेलेला, या त्रिगुणांना ओलांडून गेलेला. मग याच्यासाठी उपाय काय करायला पाहिजे हे भगवंत या ठिकाणी पुढच्या याच्यामध्ये सांगतात की मायच योग व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समतीत्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. हा म्हणजे आपण हा अव्यभिचारी भक्तियोग म्हणजे सुद्धा आपण बघितलंय. अव्यभिचारी भक्ती म्हणजे काय हे पण बघितलेलं आहे. तर अव्यभिचारी भक्ती म्हणजे एकाच सर्वशक्तिमान परमेश्वराला आपला स्वामी मानून त्याचंच मनन चिंतन, स्वार्थ आणि अभिमान सोडून त्याचंच मनन आणि चिंतन करणं म्हणजे अव्यभिचारी भक्तियोग. आणि हा उपाय गुणातीत होण्याचा भगवंतांनी सांगितला आहे की, आणि असा माणूस गुणातीत झालेला असा जो आहे तो गुणान समतीत्यैतान, ह्या गुणांना ओलांडून ब्रह्मभूयाय कल्पते. म्हणजे परब्रह्मामध्ये हा एकी भावानं स्थित होतो. ब्रह्मामध्ये हा एकी भावानं स्थित होतो. आणि मग हा हे काय आहे, मुद्दाम शेवटच्या श्लोकात जणू काही 15व्या अध्यायाची प्रस्तावनाच भगवंत करतात की हा जो परमात्मा आहे तो कसा आहे, तर हा अव्यय अशा ब्रह्माचा, शाश्वत धर्माचा, एकांतिक अखंड एकरस असा सुखाचं आश्रयस्थान असलेला असा हा परमात्मा आहे. बघा, आणि म्हणून म्हणजे अशी ही प्रस्तावना या ठिकाणी शेवटच्या श्लोकात भगवंत करतात की ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्या व्ययस्य च. म्हणजे अविनाशी परमात्मा हा कसा आहे, तर कशाचा आश्रय आहे, प्रतिष्ठा म्हणजे आश्रय, तर तो अमृताचं निधान आहे, तो शाश्वत धर्माचं निधान आहे. आणि शाश्वत म्हणजे नित्य कायम टिकणाऱ्या अशा धर्माचं तो स्थान आहे. आणि अखंड एकरस अशा सुखाचा तो ठेवा आहे. आणि म्हणून 15व्या अध्यायाची सुरुवातच अशी आहे की त्या अध्यायामध्ये वास्तविक तो अध्याय तसं बघितलं गेलं तर पुरुषोत्तम योगाचा, म्हणजे आपण सगळ्यांनी विचार करण्याच्या पलीकडचा तो आहे. त्याला हात घालणं सुद्धा खरोखर कठीण आहे. पण जे सुरुवातीला भगवंतांनी रूपक केलेलं आहे त्या रूपकाद्वारे असं सांगितलेलं आहे की किंबहुना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गीतेच्या तत्त्वज्ञानाचा या ठिकाणी शेवट झालेला आहे या अध्यायामध्ये. पुढचा अध्याय, पुढचे जे 3 अध्याय आहेत ते व्यवहाराच्या दृष्टीनं परमात्मा कसा प्राप्त करून घ्यावा यासाठी आहे. आणि मग का असं म्हटलं आहे, कारण हा परब्रह्माचा आश्रयस्थान का आहे, हा परमात्मा किंवा परब्रह्माचा आश्रय हा कसा आहे, तर ते सांगताना अश्वत्थ वृक्षाच्या रूपकाद्वारे भगवंत फार चांगल्या तऱ्हेनं सांगतात. आणि हा संसार असार आहे, हा क्षणभंगूर आहे, अनित्य आहे आणि दुःखरूप आहे. आणि हा परमात्माच किंवा परमेश्वराचं आदिपुरुष परमात्मा हाच कसा सर्वश्रेष्ठ आहे हे या अध्यायात सांगितलं आहे. आणि त्यामुळे ज्याला आपण 7व्या अध्यायामध्ये जी परा आणि अपरा प्रकृती आपण बघितली, 13व्या अध्यायामध्ये जो क्षेत्रज्ञ विचार बघितला, आणि या अध्यायामध्ये आपण क्षर आणि अक्षर, त्यालाच परा आणि अपरा प्रकृती, क्षेत्रज्ञ आणि क्षर आणि अक्षर. क्षर काय आहे, तर हा संसार क्षर आहे, हा संसार, आणि अक्षर हे परब्रह्म आहे. याचा जो विचार आहे तिन्ही एकच आहेत. आणि त्याच्या पलीकडे हा पुरुषोत्तम आहे, त्याच्याही पलीकडे, क्षर अक्षराच्याही पलीकडे तो आहे. त्याचा विचार या अध्यायात केलेला.
आता सुरुवातीला केलेलं रूपक आणि या संसार वृक्षाच्या शाखा कशा पसरल्या आहेत हे आपल्या दृष्टीनं आणि त्याचं चिंतन करण्याच्या दृष्टीनं कशा उपयोगी आहेत याविषयी आपण विचार करणार. बघा की सुरुवातच अध्यायाचे सगळ्यांना पाठ हे श्लोक. ऊर्ध्वमूल मधशाखम अश्वत्थम प्राहुरव्यय छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. आता बघा ऊर्ध्वमूल. आता वास्तविक आपण बघतो की जसं एखाद्या छोट्या बीजापासून मोठा वृक्ष निर्माण होतो त्याचप्रमाणे परब्रह्मापासून आदिपुरुष असलेल्या परमतत्वापासून सर्व या विश्वाची निर्मिती होते. आता ही विश्वाची निर्मिती होते तर त्याला कसं म्हटलंय बघा की ऊर्ध्वमूल अधशाखा. ऊर्ध्वमूल. आपल्याला लौकिक वृक्ष कसा असतो? लौकिक वृक्षाचं मूळ खाली असतं, फांद्यावर पसरलेले असतात. पण हा वृक्ष असा विलक्षण आहे की त्याचं मूळ वरती आहे. म्हणून त्याला मूळ वरती आहे म्हणजे या ब्रह्मदेवापासून सगळा त्याचा पसारा झालेला आहे. ऊर्ध्वमूल म्हणजे आदिशक्ती नारायण असलेला जो परमेश्वर आदि पुरुष त्याच्यापासून याची उत्पत्ती झाली आहे. म्हणून त्याला ऊर्ध्व वरच्या स्थानी श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. आणि अधशाखम त्याच्यापासूनच ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. म्हणून भगवान आदिनारायण हा श्रेष्ठ, त्याच्यापासून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आणि त्या ब्रह्मदेवापासून हा सगळा संसार म्हणजे सगळ्या संसाराच्या शाखा निर्माण झालेल्या आहेत. आणि बघा ऊर्ध्वमूल अधशाखम, ऊर्ध्वमूलम अधशाखम. आणि या शाखा याच्या खाली पसरलेल्या आहेत. व शाखा म्हणजे फांद्या. वास्तविक वृक्षाच्या लौकिक वृक्षाच्या शाखा या वर पसरलेल्या असतात. पण आदिपुरुष नारायण हा श्रेष्ठ आहे आणि त्याच्यापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेली आहे आणि त्याच्यापासून शाखा निर्माण झाल्या आहेत. ते आपण पुढे बघणार आहोत. आणि मग कसं त्या माणसाला बांधून ठेवतात हे पण आपण बघणार आहोत. असा हा याला काय म्हटलेलं आहे? अशा या वृक्षाला अव्ययम अक्षरम प्राहुः. अव्ययम अक्षर, अव्ययम अश्वत्थम. अ म्हणजे नाही, श्व म्हणजे उद्या, जो उद्यापर्यंत राहत नाही. अश्वत्थम हा प्राहुः अव्ययम. अश्वत्थ म्हणजे पिंपळ वृक्ष, पिंपळ वड, कोणी त्याला वड म्हणतो कोणी पिंपळ म्हणतो, पण तो म्हणजे पिंपळ वृक्ष. अव्ययम अश्वत्थम, अविनाशी अश्वत्थ वृक्ष असं म्हटलंय. अविनाशी असं का म्हटलंय त्याला? कारण याची परंपरा फार अनादी काळापासून चालू झालेली आहे. आणि म्हणून ती कोणालाच माहीत नाही. पुढच्या श्लोकात लगेच आहे ना असे आधी नाही, अंत नाही, स्थिती पण नाही, याचे पुढे म्हटलेलंच आहे. तेव्हा आपण बघूया की अव्ययम प्राहू त्याला अविनाशी असं म्हटलेलं आहे. आणि ह्या वृक्षाची पानं कोणती आहेत? तर वेद. छंदांसी यस्य पर्णानि. आपणाला माहिती आहे की छंद वेद म्हणजे याच्यामुळे ब्रह्मदेवापासून हे निर्माण झालं आणि वेदामध्ये यज्ञादी कर्म सांगितलेली आहेत. आणि वेदांचं या संसाराचं यज्ञादी कर्म या संसाराचं रक्षण करणारी आणि वृद्धी करणारी यज्ञामुळे होते ना. यज्ञ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. यज्ञामुळे सगळं वातावरण शुद्ध होतं, त्यामुळे आपोआपच ऑक्सिजन चांगला मिळतो, किडे मकोडे वगैरे नष्ट होतात. त्यामुळे यज्ञाची ती कल्पना पूर्वीपासून चालत आलेलीच आहे. आणि या संसार वृक्षाचं रक्षण आणि वृद्धी ही वेदांमुळे होते. आणि ते वेद हे या संसाराची शोभा वाढविणारे पण आहेत. आणि म्हणून त्याला पानांच्या रूपात म्हटलेले आहे. छंदांसी यस्य पर्णानि. आणि म्हणून ती पानं आहेत. आणि यस्तं वेद सह वेदवित्. वेदवित् शब्दाचा अर्थ काय? तर वेदांचं तात्पर्य जाणणारा. वेदांचं तात्पर्य काय आहे? तर हा संसार असार आहे,
हा संसार नाशवंत आहे आणि दुःखरूप आहे. म्हणून त्याचं चिंतन सोडून देऊन नित्य स्वरूप अशा परमात्म्याचं, शाश्वत अशा परमात्म्याचं चिंतन करावं, हे वेदांचं तात्पर्य आहे. आणि असं जो जाणतो तो वेदांचं तात्पर्य जाणणार आहे. आणि म्हणून पुढच्या श्लोकात असं म्हटलंय की अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवालाः. फार बघा छान आहे. कसं आहे की अधश्च मूलान्यनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्य. बघा, तस्य म्हणजे त्या संसार वृक्षाच्या शाखा म्हणजे फांद्या या कशा वाढलेल्या आहेत? गुणप्रवृद्धा. गेल्या अध्यायात आपण बघितलं 3 गुणरूपी पाण्यानं वाढलेल्या गुणप्रवृद्धा. 3 गुणांच्या ह्याच्यावरती आहेत. 3 गुणांनी जणू काही 3 गुणांच्या पाण्याने वाढलेल्या विषय प्रवालाः. प्रवाला म्हणजे अंकुर किंवा छोटी छोटी कोवळी पानं असं असलेल्या, विषयरूपी कोवळी पाने असणाऱ्या किंवा विषयरूपी कोवळी पालवी असलेल्या अंकुराने युक्त अशा. विषय म्हणजे काय तर आपण बघितलं शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय. ते आपापलं कार्य करत असतात, इंद्रिय ज्ञानेंद्रिय ते. तर हे जे विषय आहेत ते गुणप्रवृद्धा विषय प्रवालाः. गुणरूपी पाण्यानं, त्रिगुणरूपी म्हणजे 3 गुण त्याच्या पाण्यानं वाढलेल्या या विषय भोगरूपी अंकुराच्या या फांद्या, शाखा. या फांद्या कोणापासून निर्माण झाल्या? त्या फांद्या म्हणजे कुठल्या फांद्या लक्षात येत नाही एकदम आपल्या. तर या फांद्या म्हणजे देव, मनुष्य आणि पशुपक्षादी योनी. तिर्यक असा शब्द भगवंत वापरतात. तिर्यक म्हणजे पशुपक्षादी योनी. म्हणजे देव, मनुष्य अशा या शाखा पसरलेल्या आहेत. कशा तर अधश्चोर्ध्वा, अधश्चोर्ध्वम. अधा म्हणजे खाली आणि ऊर्ध्वम म्हणजे वरती, वर खाली अशा या फांद्या देव, मनुष्य आणि तिर्यक. आपण बघतो सगळी ही योनी आपण बघतो उत्पन्न झालेली की या सगळ्या फांद्या अशा पसरलेल्या आहेत. म्हणजे देव या संसारात आहेत, मनुष्य आहे, पशुपक्षादी योनी आहे, सूक्ष्म कीटक आहेत वगैरे. तर या आणि पण कसं आहे पुढे काय सांगितलं बघा, अधश्च मूलानि अनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्य लोके. फार महत्त्वाचे शब्द आहेत आणि हा श्लोक स्पष्ट करायला खूप वेळ लागणार आहे. मला वाटतं बहुतेक एवढी 15, 20, 25 मिनटं हा श्लोक स्पष्ट करायला, समजून सांगायला लागणार आहे. बघा, तर आता मूलानि अनुसंततानि, मुळं कोणती याची, या संसार वृक्षाची मुळं कोणती आहेत? तर बघा आपल्या लक्षात येईल, सांगितल्यावर लक्षात येईल आपल्या की मुळं ही अहंता, ममता आणि वासना. आपल्याला आपण यांनी सगळे पछाडलेले अहंता, ममता आणि वासना ही मुळं खोलवर रुजलेली आहेत. अनुसंततानी. पण याच्यात कसं आहे बघा, कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. इतर योनींमध्ये म्हणजे पशुपक्षादी योनींमध्ये पूर्वकृत कर्म करण्याचाच अधिकार आहे. पूर्वकृत कर्माचं फळ भोगण्याचाच अधिकार आहे. परंतु मनुष्य योनीमध्ये नवीन कर्म करण्याचा अधिकार आहे. आपण बघतो नवीन कर्म कर्मानुबंधी मनुष्य लोक म्हणजे कर्मानुसार वेगवेगळी नवीन नवीन कर्म मनुष्य करत असतो आणि वेगवेगळी कर्म करण्याचा अधिकार फक्त या मनुष्य योनीतच आहे. आणि म्हणून काय म्हटले बघा की मूलानि अनुसंततानि, ही मुळं इतकी खोलवर घट्ट रुजलेली आहेत. अहंता, ममता आणि वासना. तर याचं स्पष्टीकरण आपण करणार आहोत. आणि मग पुढचा श्लोक मुद्दामून घेणार आहे की तर हे कशी मुळं उपटून टाकली पाहिजेत, तर त्यासाठी त्याचा आपण विचार सविस्तर करणार आहोत. अहंता, ममता आणि वासना आणि ते समजण्यासाठी. पण मग म्हणून आणि या संसार न रूपमस्येह तथोपलभ्यते.
न रूपमस्ते, याला काही स्वरूपच याचं नाही. जसं सांगितलंय तत्वज्ञान, तसं तत्वज्ञान प्राप्त झाल्यावर याचं स्वरूप विचार, जसं विचारकाळी होतं शास्त्रामध्ये जसं सांगितलं होतं तसं याचं स्वरूप दिसतच नाही. न तथोपलभ्यते, म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यावर, तत्वज्ञान प्राप्त झाल्यावर हा जसा शास्त्रात सांगितलाय तसा दिसत नाही. कारण याला अंत नाही, आदी नाही आणि संप्रतिष्ठा नाही. अंत नाही म्हणजे काय? हा केव्हापासून, हा आदी नाही आणि अंत नाही. नंतर विचार करू की आदी नाही म्हणजे याची परंपरा आहे, अनादिकाळापासून चालू झाली, पण हा केव्हापासून सुरू झाला हे पण माहीत नाही. आणि केव्हा हा संपणार आहे, याचा अंत केव्हा होणार आहे हे पण माहीत नाही. आणि नच संप्रतिष्ठा, याची स्थिती पण नाही. म्हणजे हा क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे, नष्ट होणारा हा संसार आहे. आणि त्यामुळे याची स्थिती ही स्थिती पण नाही. संप्रतिष्ठा म्हणजे स्थिती राहत पण नाही. आणि म्हणून या म्हणून याला कशानं छेदलं पाहिजे, तर त्याच्यासाठी हा सामान्य वृक्ष नाही आहे. हा त्याला तेवढंच असामान्यचं हत्यार पाहिजे. आणि म्हणून ते हत्यार आहे असंगरूपी शस्त्राचं. म्हणजे अनासक्ती रूप शस्त्रानं याला छेदलं तर ही अहंता, ममता आणि वासना ही मुळं निघून जातील आणि मग भगवंताकडे धाव घेतली जाईल. हा ज्ञानाच्या आड येणारा आहे. ज्ञान म्हणजे भगवंताचं ज्ञान, परब्रह्माचं ज्ञान, आणि त्या ज्ञानाचा आड हा येणार आहे. तर आता अहंता शब्दाचा अर्थ आपण बघूया. माहिती आहे सगळ्यांना, पण अहंता कशा कशात असते. अहंकारामुळे काय काय होतं आपल्याला माहिती आहे. अहंकारामुळे अनेक राज्य बुडाली. रावणाचं राज्य बुडालं. रावण, कंस हे सामर्थ्यवान असूनही नष्ट झाले. आणि या अहंकारात एक सर्वात मोठा दोष असा आहे की आपण चुकीचे आहोत ही जाणीव हा मनुष्याला कधीच करून देत नाही. आपल्याही लक्षात येईल की हा आपण स्वतः चुकीचे आहोत, ही जाणीव कधीच मनुष्याला होत नाही. आणि याच्यामुळे कृतज्ञता भाव नष्ट होतो. अनेकांना अनेक प्रकारचे अहंकार असतात. कोणाला रूपाचा असतो, कोणाला सामर्थ्याचा असतो स्वतःच्या, कोणाला मीच सर्वांचं भरण पोषण करतो म्हणून मी सर्वांना पोचतो त्याचा अहंकार असतो, कोणाला आपल्या ज्ञानाचा असतो, कोणाला आणखीन कशाचे अनेक अहंकाराचे प्रकार आहेत. अहंकारानं या सर्व गोष्टींचा नाश होतो. तर आता कसं आहे, अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. अहंकार विमूढात्मा आहे तो अहंकाराने ग्रासलेला जो आहे, तिसऱ्या अध्यायातच म्हटलेलं आहे 27व्या श्लोकात, अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. म्हणजे तो स्वतःला कर्ता म्हणतो. मी सगळं केलं. अहंकाराने ग्रासलेला माणूस, त्यानं मोहित झालेला विमूढात्मा म्हणजे तो मीच सर्व काही केलं, माझ्यामुळेच सर्व काही झालं, मगाशी सांगितलं, असं तो मानतो. आणि त्यामुळे तो प्रत्येक गोष्टीला त्याला सगळं माझं माझं माझं, ममत्वामध्ये पण ही भावना आहे, असं तो करतो. आणि मीच हे केलं अशी त्याची वृत्ती असते. तर आता 16व्या अध्यायात सुद्धा 18वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात, अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं संश्रिता मामात्मपरदेषु प्रद्विषन्तो असूयकाः. म्हणजे काय, तर अहंकार, दर्प, काम, क्रोध, म्हणजे दर्प म्हणजे घमेंड वगैरे या गोष्टींचा आश्रय केलेले आणि अभ्यसूयकाः जे दुसऱ्यांचा द्वेष करणारे आहेत, असे जे अहंकाराने ग्रस्त झालेले आहेत ते लोक कसे असतात, तर माम आत्मप्रदेश म्हणजे स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या शरीरातील, मज परमात्म्याला, म्हणजे त्याच्यामध्ये जो आत्मा असतो, जो परमात्मा राहतो स्वतःच्या शरीरात आणि दुसऱ्याच्या शरीरात, त्या परमात्म्याचाही ते द्वेष करतात. ही भावना या अहंकारानं ग्रासल्यामुळे होते. तसंच 18व्या अध्यायात भगवंत अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं
संश्रित ऐवजी परिग्रह हा शब्द ते 53व्या श्लोकात वापरतात की अहंकार, बळ, दर्प, घमेंड आणि काम, क्रोध यांनी ग्रासलेला आणि परिग्रह करण्याची वृत्ती, परिग्रह म्हणजे संग्रह करण्याची वृत्ती. जैनांचं मुख्य हे काय आहे तर माहिती आहे आपल्या सगळ्यांना की अपरिग्रह करायचा, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा संग्रह करायचा नाही. या 5 तत्वांपैकी अपरिग्रह एक त्यांचं तत्व आहे. तर हा परिग्रह करण्याची ज्याची वृत्ती असते आणि हे सगळं त्यागून विमुच्य निर्ममशांतो ब्रह्मभूयाय कल्पते, या गोष्टीचा जर माणसानं त्याग केला तर ब्रह्मभूयाय कल्पते, तो ब्रह्मामध्ये स्थित होतो. नित्य अशा परमात्म स्थितीमध्ये त्याचं चिंतन, मनन, निधिध्यासन करतो. आणि म्हणून अहंकार हा नष्ट झाला पाहिजे असं भगवंत वारंवार सांगतात. आणि मग आता पुढचं जे आहे की ममता, जे आपण म्हटलं, अहंकाराचं खूप वर्णन करता येईल पण आपण वेळेअभावी जास्त करायला नको त्याचं वर्णन. परत एकदा केव्हा तरी आपण अहंकार या विषयावरच बोलूया. अनेक याच्यातली उदाहरणं देता येतील. ज्ञानेश्वरीत सुद्धा अनेक उदाहरणं आहेत किंवा प्रत्येक याच्यातच काही काही ग्रंथांमधून आहेत, ती पण सांगता येतील. आपण एक वेगवेगळे विषयाचे आपण नंतर त्याच्याविषयी आपण बोलूया. अशा या अहंकारामुळे सर्वांचा नाश कसा होतो हे आपल्या थोडक्यात लक्षात आलं असेल. ममत्व बुद्धी म्हणजे काय आणि निर्मम होणं म्हणजे काय, त्याच्यासाठी आपण एक तुकारामांचा अभंग बघणार आहोत. आणि तुकारामांच्या जीवनातली एक गोष्ट सुद्धा आपण बघणार आहोत की ज्यामुळे निर्मम होणं म्हणजे काय हे आपल्याला चांगल्या प्रकारे समजेल. कदाचित हे सांगितलं पण असेल, कारण दुसऱ्या अध्यायात निर्मम शब्द आलेला होता तेव्हा एखादेच सांगितलं असेल. बघूया. तुकाराम महाराज एकदा बाहेर गेलेले असताना त्यांच्या पत्नीनं त्यांना मुलांसाठी ऊस घेऊन या म्हणून सांगितलं. आणि म्हणून ते घरी येताना ऊस घेऊन, गाडी भरून ऊस घेऊन येत होते तुकाराम महाराज. तर वाटेत त्यांना काही मुलं खेळताना दिसली. तर त्यांनी ते सगळे ऊस, त्या ऊसाची जी कांडी होती ते सगळे ऊस त्या मुलांना वाटून टाकले. घरी आल्यावर पत्नीनं थोडंच 1-2च ऊसाची कांडी शिल्लक राहिली होती. तर त्यांची पत्नी त्यांना म्हणाली की मी तुम्हाला मुलांसाठी खूप ऊस घेऊन या असं सांगितलं होतं आणि तुम्ही 1-2च ऊस आणले. तर ते म्हणाले, अगं वाटेत असणारी मुलं ही आपलीच मुलं होती. हा जो भाव आहे तो निर्ममत्वाचा भाव आहे. ती सगळी आपलीच मुलं आहेत आणि म्हणून माझ्याच मुलांमध्ये मी ममता ठेवण्यात काही पॉईंट म्हणजे मला काही ते बरोबर वाटत नाही. आणि म्हणून मी ते ऊस त्यांना वाटून टाकले. हे निर्ममत्व म्हणून. तुकाराम महाराजांच्याच एका मुद्दामून तो अभंग मी आणला आहे, कारण माझ्या वाचनात तो आला आणि तो अभंग मला निर्ममत्वाचं योग्य उदाहरण वाटलं. की कसं आहे तर एक सांसारिक स्त्री असते. सगळी संसारातली कर्म आपल्यासारखीच पूर्ण केलेली असतात. सांसारिक सुखही लाभलेलं असतं, मुलाबाळांचं नीट झालेलं असतं, सगळं काही व्यवस्थित असतं आणि ती पंढरपूरला जायला निघते. कदाचित आपण ऐकलेलं असेल, आवा चालली. तुकारामाने फार सुंदर त्याचं वर्णन केलं आहे. काही लोकांना माहिती असलं तरी काहींना माहिती नसेल, म्हणून आपण तो घेऊया अभंग की आवा चालली पंढरपुरा, असं त्याचं शीर्षक आहे. आणि काय आहे ते मुद्दामून मी आणलेलं आहे आणि आपण ते बघणार आहोत. म्हणजे मायापाशात मनुष्य कसा शेवटपर्यंत गुरफटून राहतो याचं हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे. आणि म्हणून सांगते की ते तुकाराम महाराज त्या अभंगात म्हणतात, परिसेगे सुने बाई नको वेचू दूध दही. म्हणजे ती सासू असते, सून आणि सासू असं दोघींमधला संवाद आहे की सासू पंढरपूरला जायला निघते, यात्रेला जायला निघते की सगळा प्रपंच नीट केलेला आहे, आपण जाऊया. म्हणून तिला असं वाटतं की आता परमेश्वराचं दर्शन घ्यावं, त्याचं चिंतन करावं, म्हणून ती सांगते. आणि ती सुनबाईला म्हणते, परिसेगे सुने बाई, म्हणजे परिसे म्हणजे ऐक, हे सुनबाई तू ऐक की मी आता यात्रेला चालली आहे, तिचं कसं बारीक सारीक गोष्टींकडे ममत्व कसं सुटत नाही.
निर्मम कसं माणसाला लवकर होता येत नाही याचं उदाहरण की नको वेचू दूध दही. तू वेचू म्हणजे खर्च करू नकोस. ती सांगते सुनेला की जास्त दूध दही मी नसताना खर्च करू नकोस. आवा चालली पंढरपुरा म्हणजे आजी म्हातारी स्त्री किंवा बाई एखादी प्रौढ स्त्री अशी आवा असा तिचा उल्लेख केलेला आहे. वेशीपासून आली घरा आणि ती वेशीपासून घरी परत येते, वेशीपर्यंत जाते दारापर्यंत आणि परत येते आणि सुनबाईला सांगते ऐक दूध दही फार खर्च करू नकोस. एके गोष्टी सादर बाळे ऐके गोष्टी सादर बाळे. माझ्या काही गोष्टी ऐक तू की करी जाताना फटके पाळे. आपल्या घरात एखादंच का आपल्याला संग्रह करण्याची वृत्ती असतो. जरी संग्रह करू नये असं म्हटलेलं असलं तरी थोडाफार संग्रह बायकांना नक्कीच करण्याची हे असते आणि आपण ठेवत असतो, कधीतरी उपयोगी पडेल. त्यामध्ये संग्रह करण्याची वृत्ती असते असंही म्हणता येणार नाही. तर कधीतरी उपयोगी पडेल, त्याचा उपयोग होईल, वस्तू टाकू नये अशी आपली वृत्ती असते. तर ती तिला सांगते सुनेला की फुटकं पाळं सुद्धा तू जपून ठेव, ते सुद्धा तू फोडू नकोस आणि माझे हातीचा कलवडू मज वाचून नको फोडू. आणि तिनं काही एखाद्या पूर्वीच्या काळी मातीची भांडी असायची, त्याला वरून लिंपण केलेलं असायचं किंवा त्या लिंपण केलेल्या भांड्यामध्ये शेवया, पूर्वी आपल्या लोकांनी घरी शेवया करताना बघितलं असेल आजीकडे वगैरे, त्या हातावर शेवया, तर त्या शेवयांचं लिंपण करून ठेवलेला हा जो कलवडू आहे तो तू माझ्याशिवाय फोडू नकोस, त्या शेवया तू वापरू नकोस. उखळ मुसळ जाते माझे मन गुंतले तेथे. जे काही आपल्या घरात उखळ आहे, मुसळ आहे, पूर्वीच्या काळी हे असायचं, तिथे माझं मन गुंतलेलं आहे आणि ते तू तसंच ठेव, ते काही वेगळे जागी दुसरीकडे उचलून ठेवू नकोस. भिक्षुक आल्या घरा सांग गेली पंढरपुरा. एखादा याचक आला तर त्यालाही फार भिक्षा मागणारा आला याचक आला तर त्यालाही फार तू देऊ नकोस. सांग गेली पंढरपुरा. आवा म्हणजे माझी सासू पंढरपूरला गेलेली आहे. भक्षी परिमिता, तिला पुढचंही सांगते भक्षी परिमिता आहार. तू स्वतः सुद्धा अगदी थोडासा आहार सेवन कर, फार जेवण करू नकोस. नको फारसी भरोसा, इकडे तिकडे हिंडू पण नकोस. सून म्हणे बहुतनिके, मग हे सगळं सूनबाई ऐकून घेते आणि मग तिला म्हणते की हे पुष्कळ झालं बरं का सासूबाई. आणि म्हणून ती म्हणते तुम्ही यात्रेस जावे सुखी. तुम्ही खूप गोष्टी मला सांगितल्या, मी सगळं काही नीट सांभाळीन, पण आपण यात्रेला जावं आणि परमार्थ जोडावा. स्वहित जोडा, स्वतःचं हित जोडा, परमेश्वराचं सासूबाई स्वहित जोडा, सर्व मागील आशा सोडा. तुम्ही सगळी मागची जी संसाराची जी आशा आहे ती आपण सोडून द्या आणि स्वहित जोडा. स्वतःचं कल्याण साधा, म्हणजे परमेश्वराचं चिंतन करा आणि परमेश्वराची प्राप्ती करून घ्या. त्या ठिकाणी जे असेल मोहमायेतून तुम्ही सुटून परमेश्वराच्याकडे चिंतनाकडे लागा असं ती तिला सांगते. सासूबाई स्वहित जोडा, सर्व मागील आशा सोडा. आणि मग हे सुनेने सांगितलेलं शब्द ऐकताच ती म्हणते, सासू म्हणते सुनमुखीचे वचन कानी ऐकून सासू विवंची मनी. तिचं ते बोलणं ऐकून ती विचार करते सासू की हिला माझं काहीच आवडत नाही. बघा, सवतीचे चाळे खोटे म्या जावेसे हिला वाट. हिचे चाळेच सगळे खोटे आहेत, म्हणजे मी इथे राहूच नाही असं हिला वाटतं आणि म्हणून म्या जावे हिला वाटे. तर आता शेवटी ती काय करते बघा, कासया, आता कासया यात्रे जाऊ, काय जाऊनी तेथे पाहू. तर मी कशासाठी, हिला मी जावंसं वाटतं तर मी आता जातच नाही, कशासाठी मी यात्रेला जाऊ. आणि म्हणून मी जाऊन काय पाहणार, माझी मुलं बाळं सगळं माझं संसार माझा इथेच आहे, तर मी कशासाठी जाऊ. मुले लेकरे घरदार माझे येथेच पंढरपूर. ते गाणं पण आहे बघा, एक असं एक गाणं हे आठवत असेल आपल्याला तर, की सगळं माझं घरदार हे म्हणजे पंढरपूर घरातच आहे सगळं माझं. मुले लेकरे घरदार माझे येथेच पंढरपूर. सगळं घरदार माझं येथेच आहे, मी कशासाठी जाऊ. तुका म्हणे ऐसे जन गोवियले माये करुणी. अशा प्रकारे सर्व जनसमुदाय, सर्व लोक हे मायेमध्ये गुरफटलेले आहेत. माया त्यांना सोडत नाही. ममता, आणि अर्जुनाने सुद्धा आपल्या लक्षात आलं असेल
तर त्याला समोर सगळे आपले आप्त स्वकीय स्वजन पाहून त्याच्या मनात ममत्व निर्माण झालं आणि ममत्वामुळेच त्यानं युद्ध करण्याचं नाकारलं. आणि म्हणून हे ममत्व सोडून द्यावं. किंबहुना काही माणसांना अशी सगळं माझं माझं म्हणण्याची सवय असते, तर आता त्याचाही कसा नाश होतो हे एका संस्कृत सुभाषितात फार छान सांगितलंय की अशनं मे वसनं मे जाया मे बंधुवर्गो मे इति मे मे कुर्वाणम. मेंढीसारखा आवाज, मे मे कुर्वाणम काल वृको हंती पुरुषाजम. की अशनं मे, अशन म्हणजे अन्न माझं, अशनं मे वसनं मे, वसन म्हणजे वस्त्र माझं, अशनं मे वसनं मे, मे मे म्हणजे माझं 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 करणाऱ्या. संस्कृतमधल्या एका याचं हे रूप आहे की अस्मित सर्वनाम आहे, त्याचं हे वैकल्पिक रूप आहे. मे म्हणजे माझं, अन्न माझं, वस्त्र माझं, अशनं मे वसनं मे जाया मे, पत्नी माझी, बंधुवर्गो मे, सर्व नातेवाईक माझे, असं माझं माझं म्हणणाऱ्या काळरूपी लांडगा, असं पुरुषरूपी बोकडाला काळरूपी लांडगा खाऊन टाकतो. म्हणजे थोडक्यात त्याचा विनाश होतो. आणि म्हणून ही जी मुळं आहेत, ही जे वर सांगितलं की या कशाने ही अहंता खोलवर रुजलेली ही जी मुळं आहेत, अहंता ममता, ही मुळं अशी असंगरूपी शस्त्रानं, आपण अनासक्तीच्या शस्त्रानं तोडून टाकली तरच आपलं कल्याण आहे. आणि पुढचं जे वासना, तर आता वासनेचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे गीतेतल्याच दुसऱ्या अध्यायातल्या 59व्या श्लोकात फार सुंदर तऱ्हेने सांगितले बघा. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः, विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. बघा काय आहे, विषय विनिवर्तन्ते, वासना कशी शिल्लक राहते याचे उदाहरण आहे की विषयांची निवृत्ती होते. मी हे करणार नाही, मी ते करणार नाही, मी हे खाणार नाही, असं माणूस वारंवार स्वतःला बजावतो. कसा तर निराहारस्य देहिनः म्हणजे इंद्रियांच्या द्वारा इंद्रियांचं ग्रहण न करणारा. म्हणजे इंद्रियांच्या द्वारा म्हणजे काय तर माहिती आपल्याला पंचेंद्रिय आणि विषयांचं ग्रहण म्हणजे शब्दस्पर्श रूप रस गंध, हे आता आपलं पाठ झालेलं आहे. तर त्यांचं ग्रहण न करणाऱ्या मनुष्याचे विषय निवृत्त झालेले असतात. विषय त्याच्या मनात येत नाही की मी विषयांचं चिंतन करणार नाही, मी हे बघणार नाही, ते खाणार नाही, अमुक एक ऐकणार नाही, चांगलंच बघीन, चांगलं ऐकेन वगैरे असं मनुष्य म्हणतो. पण रसवर्जम रसोप्यस्य, ही त्यातली आसक्ती, रस त्यातला कमी झालेला नसतो. याचं उदाहरण म्हणजे आपण उपवास करतो. उपवासाच्या दिवशी घरामध्ये काही गोडधोड केलेलं असतं किंवा बाकीच्या लोकांचे उपवास नसतात, आपला उपवास असतो. तर सगळे लोक म्हणतात आज काही तुला खाता येणार नाही आहे हे गोड. आपण काय म्हणतो, उद्या ठेवा मला, मी खाईन. म्हणजे आपली आसक्ती त्यातली कमी झालेली नसते. म्हणून रसवर्जम रसोप्यस्य म्हटलंय. तिथली विषयाने मी करणार नाही, मी असं करेन कसं करेन आपण ठीक म्हणत असतो, पण त्यातली आसक्ती ही माणसाची कमी होत नाही. आणि म्हणून हा जो आजचा विषय मी मुद्दामून हे 3 याच्यावर जास्त फोकस का केलं तर आत्ता आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीनं या सगळ्याच गोष्टी कमी करून आपण चांगल्या, म्हणजे सगळ्या काही एकदम कमी होणार नाही, पण मी सुद्धा त्याच्यात आहे की आपण सर्वांनीच जास्तीत जास्त या ममत्व, म्हणजे आपण बंधनात अडकून पडतो, ममत्व मायापाशात आपण अडकलेले आहोत. कारण आपला संसार आहे आणि त्या संसारामध्ये प्रत्येकालाच आवड असते. पण आता असा जो काळ आहे की त्या काळामध्ये आपण थोडंफार ती आवड कमी करून आपण ही जी मुळं आहेत ती अनासक्तीच्या शस्त्राने आपण सुद्धा काढून टाकली तर त्याचा पुढच्या पिढीला निश्चितच उपयोग होईल. आपलं आयुष्य हे जबरदस्त आहे किंवा आयुष्य हे जबरदस्त म्हणण्याचा अर्थ, पण ते जबरदस्तीने आपल्याला जगायचं नाही. ते आपल्याला चांगल्या विचारांनी, चांगल्या
संस्कारांनी आपण जगलं तर आपल्या आपलं म्हणजे आणि ते विचार गीतेत सांगितलेले आहेत. आणि विचार हा माणसाच्या जीवनाचा, चांगला विचार करणं हा माणसाच्या जीवनाचा एक उत्तम शिल्पकार आहे, उत्तम कुंभार आहे. म्हणून आपण सर्वजण या वासना, ममता आणि अहंकार मुख्य, कारण शेवटपर्यंत माणसाचा अहंकार सुटत नाही. प्रत्येक माणूस हा अहंकारी आहे. अहंकार असणं म्हणजे अहंकार हा केव्हा निर्माण होतो तर आपल्याला काय वाटतं तर आपण परमेश्वरापेक्षा वेगळे आहोत, ईश्वरापेक्षा वेगळे आहोत. इथेच आपली चूक होते आणि म्हणून आपल्या अहंकाराचं पूर्णपणे परिमार्जन होत नाही. तर गीतेत या संस्काररूपी खजिन्यानं आपलं मन आपण निर्मम करूया, शांत करूया आणि या गीतेतील विचारातच आपण आज घरी जाऊया. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद.